मनुष्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, भावे भेटतो उमापती. तुमचा भाव जर स्वच्छ असेल तर तो 100% भेटतो. स्वामींविषयीचा एक अर्थभाव आपल्या मनात ठेवा. एकदा जो मी गुरु केला, मी न सोडे कदा त्याला, तो न सोडे कधी मला. या उक्तीप्रमाणे आपल्या भगवंताच्या चरणी, आपल्या आराध्याच्या चरणी आपलं जे काय चांगलं वाईट आहे ते सगळं सोडून द्या. आपलं चांगलं किंवा वाईट तोच करेल या विश्वासाने त्याची भक्ती करा. सगळं जर श्रीमंतीच्या तराजूमध्ये तुललं गेलं असतं तर जगातली सगळी देवस्थानांमधल्या सगळ्या मूर्ती या पाषाणाच्या सोडून सोन्याच्या असत्या. लक्षात घ्या. आज देहू ओळखले जाते तुकाराम महाराजांच्या भक्तीमुळं, आज आळंदी ओळखली जाते ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तीमुळं, आज पंढरी ओळखली जाते पुंडलिकाच्या भक्तीमुळं. द्वारकाधीश ज्या ठिकाणी आले ते पंढरपूर पुंडलिकाच्या भक्तीमुळे ओळखलं जाते. लक्षात घ्या. भक्ती श्रेष्ठ असली तर भगवंत तुमच्यासाठी धावून येतो, म्हणजे येतो. श्री स्वामी